तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता अगदी काही वेळातच नवी मुंबईमध्ये दाखल होणार आहे। त्यांचा ताफा अगदी काही वेळातच या ठिकाणी पोहोचेल। त्या दरम्यानची ही दृश्य जी आहे ती आपण बघतोय। खरं तर अटल सेतूवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रवास करत या ठिकाणी पोहोचणार आहेत। नवी मुंबईच्या उल्वेमध्ये देखील त्यांचा रोड शो होणार आहे। भव्य अशी सभा देखील उल्वेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत। तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबईमध्ये पोहोचतील त्या दरम्यानची दृश्य आपण बघू शकतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केलेलं आहे अटल सेतूचं आणि अतुल सेतूच्या लोकार्पणानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी बहुप्रतीक्षित असलेल्या मार्गाचं लोकल मार्गाचं देखील आज उद्घाटन करणार आहेत। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थातच MTHL अटल सागरी सेतूचं उद्घाटन झालेलं आहे। जगातला सगळ्यात मोठा सागरी सेतू म्हणून हा सेतू आता ओळखला जातो आणि यानंतर आता बहुप्रतीक्षित असलेल्या लोकल मार्गाचं देखील उरण ते खारकोपर या लोकल मार्गाचं उद्घाटन या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करतील। त्यामुळे उरणच्या नागरिकांमध्ये देखील उत्साह बघायला मिळतोय। ढोल ताशांच्या गजरात नृत्य करत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करत या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत आता केलं जाणार आहे। उरणच्या नागरिकांमध्ये मोठा उत्साह आणि पहिल्यांदाच असं काहीसं चित्र बघायला मिळालं की ज्या ठिकाणी सर्व कोळी बांधव एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करणार आहेत। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर साधारणतः 25 ते 26 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता उरण ते खारकोपर हा मार्ग जो आहे तो सुरू होणार आहे। त्यामुळे उरणच्या नागरिकांमध्ये देखील एक वेगळाच उत्साह संचारलेला आहे। शहरातले अनेक नागरिक उत्स्फूर्तपणे या सोहळ्याची तयारी बघण्यासाठी सकाळपासूनच उरण रेल्वे स्थानकात येत होते। उरण रेल्वे स्थानकाबाहेर देखील मोठी गर्दी उरणच्या नागरिकांनी केलेली होती आणि अगदी काही वेळातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा ताफा आता या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्यानंतर तब्बल 26 वर्ष रखडलेला हार्बर मार्गावरचा हा रेल्वे मार्ग आजपासून प्रवाशांसाठी खुला होणार आहे। त्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत। तर हा रेल्वे मार्ग सुरू झाला की त्याच्यानंतर पनवेलहून उरणहून मुंबई आणि नवी मुंबईला जाणं देखील सोपं होणार आहे। गेल्या कित्येक वर्षांपासून या रेल्वे प्रकल्पाची प्रतीक्षा सर्वांना होती आणि अखेर आजपासून हा रेल्वे प्रकल्प सुरू होईल। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडून। विनय, आपण पाहतोय अटल सेतूचं उद्घाटन झालं आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जे ते नवी मुंबईमध्ये दाखल होतील आणि बहुप्रतीक्षित अशा रेल्वे मार्गाचं उद्घाटन या ठिकाणी नरेंद्र मोदी करणार आहे। सध्या त्यांचा ताफा कुठपर्यंत पोहोचलाय सविस्तर? मी काय म्हणतो तू याचं टाकतोस का? नाही मिळणार ना, ठीक आहे। विनय, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हॅलो, आपण बघितलं की अटल सेतूचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि अगदी काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी बहुप्रतीक्षित अशा लोकल मार्गाचं सुद्धा उद्घाटन करणार आहेत। साधारणतः किती वेळात ते त्या ठिकाणी पोहोचतील? त्यांचा ताफा आता कुठे पोहोचलाय? आता आपण पाहिलं की अटल सेतूचा जो लोकार्पणचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलाय। आता त्याच्यानंतर त्यांनी जे प्रदर्शन होतं किंवा हा संपूर्ण या सगळ्या परिसराची जी डेव्हलपमेंट होती त्याची प्रतिकृती होती, त्या प्रतिकृतीची सगळी पाहणी केली आणि जे वरिष्ठ अधिकारी होते त्यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली आणि नरेंद्र मोदी जे आहेत ते आता कार्यक्रम स्थळावरून निघालेले आहेत, ते नवी मुंबईच्या दिशेने निघाले। आता अटल सेतूवरती ते सध्या आहेत आणि तिथून आता बऱ्याच वेळामध्ये ते इथे उल्वा जिथे हा अटल सेतू पूर्ण होतो संपतो तिथे आता ते थोड्याच वेळात पोहोचतील आणि मग नंतर तिथूनच ते उल्वे मार्गे ते आता कार्यक्रम स्थळ म्हणजे नवी मुंबई विमानतळ जिथे जाहीर सभा आहे, जिथे कार्यक्रम आहे, इथे विविध याचे उद्घाटन आहेत। म्हणजे ते खारकोपर ते उरण असेल किंवा विमानतळाचा जो रेल्वे स्टेशन आहे ह्या सगळ्यांचं उद्घाटन तिथे होणार आहे। त्यानंतर तिथे जाहीर सभा होणार आहे। त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाषण देखील देणार आहेत। आता थोड्याच वेळात जी पोलिसांची मुवमेंट आहे ती पूर्ण झालेली आहे। आता काहीच वेळामध्ये त्यांच्या ताफामधल्या काही गाड्या ज्या आहेत त्या नरेंद्र मोदींच्या इकडे यायला सुरुवात झालेल्या आहेत। सर